नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ ओमेशो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी भूगोलचा क्षेत्रपट या धड्याचा स्वाध्याय पाहत आहोत. लेट्स स्टार्ट. तर पहिला प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला, तुम्ही केलेल्या क्षेत्रपेटीचा अहवाल तयार करा. विषय, घारापुरी बेटाच्या क्षेत्रपेटीचा अहवाल. 1. क्षेत्रपेटीचा हेतू. त्यातील पहिला पॉईंट, समुद्री बेट या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे. 2. घारापुरी एलिफंटा या बेटाविषयी सविस्तर माहिती मिळवणे. त्यातील आता दुसरा पॉईंट आपण पाहणार आहोत, क्षेत्रपेटीद्वारे संकलित केलेली माहिती. त्यातील पहिला, घारापुरी एलिफंटा या बेटाचे स्थान. त्यातील 1. सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जमिनीचा भूभाग म्हणजे बेट होय. 2. घारापुरी एलिफंटा हे बेट दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बेजवळील खाडीतील एक लहानसे बेट आहे. 3. घारापुरी एलिफंटा या बेटाचे स्थान रायगड जिल्ह्यात आहे. 2. घारापुरी एलिफंटा या बेटाचे क्षेत्रफळ. त्यातील पहिला पॉईंट, समुद्राच्या भरतीची वेळ. घारापुरी एलिफंटा या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे 10 चौरस किमी आहे. दुसरा, समुद्राच्या ओहोटीची वेळी घारापुरी एलिफंटा या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे 16 चौरस किलोमीटर असते. तिसरा मुद्दा, घारापुरी एलिफंटा या बेटावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची साधने. पहिला, घारापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पासून प्रवासी बोटीने जावे लागते. 2. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पासून घारापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी सुमारे 1 तासचा कालावधी लागतो. 3. या प्रवासादरम्यान मुंबईतील टोलेजंग इमारती, मोठ्या मोठ्या व्यापारी नौका, सीगल पक्ष्यांचे थवे दिसतात. चौथा मुद्दा, घारापुरी एलिफंटा या बेटावरील पर्यटकांची आकर्षणे. 1. घारापुरी एलिफंटा या बेटावर पाषाणात खोदलेली अनेक ऐतिहासिक लेणी आढळतात. 2. ही लेणी जगप्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी अनेक भारतीय व परदेशी पर्यटक येतात. 5. घारापुरी एलिफंटा या बेटावरील लोकजीवन. 1. घारापुरी एलिफंटा या बेटावर सुमारे 1500 ते 2000 लोकांनी वस्ती आढळते. 6. घारापुरी एलिफंटा या बेटावरील समस्या. 1. घारापुरी एलिफंटा या बेटावरील स्थानिकांना व पर्यटकांना काही प्रसंगी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येस सामोरे जावे लागते. 2. घारापुरी या बेटावर पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सेवा उपलब्ध नाही. दुसरा प्रश्न आपण पाहत आहोत, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. उत्तर, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली. पहिला मुद्दा, या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2. कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते? 3. कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती? 4. कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते? 5. कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो? 6. पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? 7. कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? 8. कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते? तिसरा प्रश्न पाहतोय, क्षेत्रपेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे? क्षेत्रपेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू. 1. क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ. 2. क्षेत्रपेटी दरम्यान क्षेत्रपेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रपेटी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, कागदपत्रे, खाद्यपदार्थांची वेस्टने उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू. 3. संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती करू. 4. संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे संपर्क साधू. चौथा प्रश्न, क्षेत्रपेटीची आवश्यकता स्पष्ट करा. 1. क्षेत्रपेटीद्वारे भौगोलिक संकल्पना, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. 2. क्षेत्रपेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो. 3. क्षेत्रपेटीद्वारे क्षेत्रपेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो.
4. क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपाययोजना चालना मिळते. 5वा प्रश्न, क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल? 1. माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी. 2. स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशा. 3. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. 4. क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकण्याचे डबे, टोपी, पाण्याची बाटली, प्रतिमा, पेटी इत्यादी. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.